खेड आळंदीमध्ये ठाकरे गटाचे काळे यांना आखाडी, दिलीप मोहिते यांना पिछाडीचा धक्का। तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे पहिल्या फेरीमध्ये 4000 मतांनी आघाडीवर। खेड आळंदीमध्ये ठाकरे गटाचे काळे आघाडीवर आहेत। दिलीप मोहिते पाटलांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। वरळीमध्ये आदित्य ठाकरे पहिल्या फेरीमध्ये 4000 मतांनी आघाडीवर। जामनेरमध्ये गिरीश महाजन आघाडीवर। तर आता वरचे आकडे देखील बदललेले आहेत। महायुती 140 आणि महाविकास आघाडी 132 जागांवर आघाडीवर आहे। तर महायुतीला आता 5 जागांची बहुमतासाठी आवश्यकता आहे। तर महाविकास आघाडी सध्या 132 जागांवर आघाडीवर आणि इतरांच्या पारड्यामध्ये 16 जागांची आघाडी। भाजपा 93 जागांवर या ठिकाणी पोहोचलेली आहे। तर शिंदे गटाचे संजय शिरसाट हे पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत। खेड आळंदीमध्ये ठाकरे गटाचे काळे आघाडीवर आहेत। मोहिते पाटलांना हा मोठा धक्का। सांगलीमध्ये सुधीर गाडगीळ भाजपचे उमेदवार आघाडीवर 5000 मतांची आघाडी। महायुती 140 आणि महाविकास आघाडी 132 जागांवर आता आघाडीवर। महायुतीला सत्ता स्थापनेसाठी अजून 6 जागांची आवश्यकता असणार आहे। मॅजिक फिगर गाठण्यासाठी 6 जागांची आवश्यकता। लातूर शहरमध्ये अमित देशमुख पहिल्या फेरी अखेर 167 मतांनी आघाडीवर। तर कन्नडमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजना जाधव आघाडीवर आहेत। पती पत्नी मधला हा सामना, यामध्ये संजना जाधव आघाडीवर आहेत। हर्षवर्धन जाधव हे सध्या पिछाडीवर आहेत। मोहोळमध्ये पवार गटाचे राजू खरे आघाडीवर, अजित पवार गटाचे यशवंत माने पिछाडीवर। तर मोहोळमध्ये देखील काटेकी टक्कर, राजू खरे सध्या आघाडीवर आहेत। कन्नडमध्ये पाचोरा मतदारसंघात शिंदे गटाचे किशोर पाटील, संजना जाधव या सध्या आघाडीवर आहेत। पाचोरा संघात शिंदे गटाचे किशोर पाटील दुसऱ्या फेरी अखेर 5700 मतांनी आघाडीवर। बुलढाणा